हॅलो नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं सुप्रिया शिंदे व्लॉग्समध्ये। तर आणखीन एक युनिक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, हा लेडीज स्पेशल व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जे आपल्या फेसवरती छोटे छोटे केस जे असतात ते आपण ब्लेडनं किंवा इतर कोणत्या गोष्टीनं वॅक्स वगैरे करायला गेलो तर निघतात, पण वॅक्सनं खूप जास्त प्रमाणात आपल्याला त्रास होतो आणि ब्लेडनं तर ते केस अजिबात निघत नाहीत। किती असे छोटे छोटे जे ग्रोथ यायला चालू झालेली असते। तर हे जे आहेत केस हे कुठल्याही वॅक्सचा किंवा ब्लेडचा यूज न करता घरातल्या एका घरगुती गोष्टीनं आपल्याला हे केस रिमूव्ह करता येते। तर त्याच्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे। तर जास्त वेळ न घालता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। मी इथं घेतलेलं आहे गव्हाचं पीठ। होय, बरोबर ऐकलं आहे तुम्ही, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी आणि ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे अर्धा चमचा एवढी हळद। हळद टाकल्याच्या नंतर ना आपल्या घरामध्ये सगळ्यात जास्त इझिली अवेलेबल असतो तो म्हणजे एक लिंबू। तर मी इकडे लिंबू घेतलेला आहे बघा, अशा प्रकारे लिंबू ह्याच्यामध्ये पिळून घ्यायचा आहे। काहीही अवघड नाही, आपल्या घरामध्ये सगळ्या गोष्टी इझिली अवेलेबल असतात। तर लिंबू मी एक छोटा होता म्हणून अख्खा लिंबू घेतेय। जर तुमच्याकडे मोठा लिंबू असेल तर तुम्ही अर्धा घेऊ शकता पिळून ते। तर लिंबू कधीही डायरेक्टली फेसवर अप्लाय करायचं नाही, कशाबरोबर तर कशाबरोबर मिक्स करूनच लिंबू अप्लाय करायचा आहे, सगळ्यांनाच माहित असेल। आणि आता याच्यात सगळ्यात महत्त्वाचा जो आपला इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे आहे मध। मध खूप महत्त्वाचं आहे। तर बघा, भरपूर प्रमाणामध्ये मी मध टाकून घेतलेला आहे। आपल्या पॅकला एक काय म्हणता येते चिकटपणा आला पाहिजे वॅक्स सारखा। तर मध टाकून घेतलेला आहे मी भरपूर असं। मध टाकून घेतल्याच्या नंतर ना आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे कोकोनट ऑइल। तुमच्याकडे जे कोणतं कोकोनट ऑइल असेल ते कोकोनट ऑइल तुम्ही यूज करू शकता। तर इकडं मी कोकोनट ऑइल घातलेलं आहे बघा। तर भरपूर प्रमाणामध्ये घातलेलं आहे। आपल्याला मस्त एक पॅक बनवायचा आहे आणि त्याच्यानंतरचा पुढचा जो आहे आपला आहे तो आहे ग्लिसरीन। तर ग्लिसरीन पण टाकून घ्यायचं आहे। हे बघा, ग्लिसरीन पण मिक्स केलेलं आहे मी। हे बघा, हे आहे ग्लिसरीन। आणि आता काय करायचं आहे मैत्रिणींनो, एक चमचा घ्यायचा आहे आणि व्यवस्थित हे मिश्रण मस्त मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। तर बघा, हे सगळं एकत्र झालं पाहिजे, हे बघा। आणि आता काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं गरम पाणी। तर इथं गरम पाणी घेतलेलं आहे मी। गरम पाणी घालायचं आहे मस्तपैकी आणि असं एकत्र करून घ्यायचं आहे गरम पाण्याने। हे मिश्रण गुटल्या होऊ द्यायचे नाहीयेस, आपल्याला मस्त चेहऱ्यावर लावण्यासाठी आपण छान पॅक बनवतोय। तर ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। तर सगळ्यांनाच माहित आहे की जे गव्हाचं पीठ असतं ते किती चिकट असतं। तर आपल्याला ह्याचा खूप छान वॅक्सिंग करण्यासाठी खूप छान उपयोग होतो। प्लस हळद जी असते ती तर किती गुणकारी असते सगळ्यांना माहिती आहे। मधनं स्किन सॉफ्ट होते, ग्लिसरीननं ग्लोनेस येतो। तर एका तीरमध्ये दोन निशाण म्हणल्यासारखं आपण सगळा उपाय एकदाच करणार आहेत। आपले फेशियल हेअर जे छोटे छोटे आहेत ते बी दूर होणार आहेत। प्लस स्किनला एक ताजा टवटवीतपणा मिळणार आहे लिंबूमुळं। परत स्किन ग्लोईंग होणार आहे आपली ग्लिसरीनमुळं। तर हे अशा प्रकारेच घ्यायचं आहे। तर व्यवस्थित फेटून घेते मी। तर बस तयार झाला। तर आता स्वच्छ चेहरा धुवून आलेली आहे मी आणि आता हे जे आपण पॅक बनवलेलं आहे ते छानपैकी चेहऱ्यावर जाडसर असं अप्लाय करून घ्यायचं आहे। कुठलाही ब्रश वापरलेला नाही मी, अगदी आपल्या हाताच्या आणि फिंगरच्या यूजनं मी पूर्ण चेहऱ्यावरती हे मिश्रण हे पॅक लावत आहे। तर अशा प्रकारे थिन लेअर लावायची आहे। आणि हो, आयब्रो सांभाळून, भुयांच्या जवळपास जास्त लावू नका कारण ते केस खेचून काढतं। तर थोडंसं सावधगिरीने जवळ एकदम लावूच नका। तर आता 10 मिनटं ठेवायचं आहे आणि वाळू द्यायचं आहे। 10 मिनटाच्या नंतर वाळल्याच्या नंतर ना बघा असं हाताला अजिबात चिकटणार नाही। तर आता हे एकदम गच्च चेहऱ्यावर चिटकून बसतो। मग त्याला सैलसर थोडंसं करण्यासाठी थोडासा गरम पाण्याचा हात चेहऱ्यावरती लावायचा आहे अशा प्रकारे। आणि आता फिंगरच्या साहाय्याने उलट्या दिशेला स्क्रबिंग करून घ्यायला चालू करायचं आहे।
तर बघू शकता आपले हनवटीवर, अप्पर लिप्सवर आणि गालावरती भरपूर प्रमाणामध्ये लव असतात. बघा आता इथं तुम्हाला दिसतंय की माहीत नाही, पण छोटे छोटे हेअर्स जे आहेत ते माझ्या बोटांना चिटकायला चालू झालेले आहेत. एकदम छोटे छोटे आहेत. मी दाखवण्याचा प्रयत्न करते पण ते खूप छोटे छोटे आहेत, ते दिसत नाही आहेत. तर अशा प्रकारे उलट्या दिशेला हे करून हळूवारपणे हाताने स्क्रबिंग करून घ्यायचं आहे. 100% खात्री आहे आपल्या पूर्ण हेअर्स निघतात. तुम्हाला जेव्हा तुम्ही स्किन तुमची फेस जेव्हा तुम्ही धुवून येताल ना त्यावेळेस तुम्हाला रिझल्ट दिसेल. तर माझ्या फिंगर्सवरती भरपूर प्रमाणात हेअर लागलेली, पण आता एकदम कॅमेराच्या समोर ते दिसतच नव्हती. माझा प्रयत्न होता तुम्हाला दाखवायचा पण ते दिसत नव्हती. मग काय, आता जा चेहरा धुवून या. मग आता चेहरा धुवून आला आणि व्यवस्थित असा कॉटननी असा पुसून घ्यायचा आहे, टावेलनी कॉटनच्या. तर बघा मी आता तुम्हाला दाखवते रिझल्ट. बघा इथले पण केस गेले आहेत, अप्पर लिप्सचे गेलेले आहेत आणि बघा आता इथं थोडं राहील तर ते तुम्हाला मी दाखवलं आणि त्याच्यावर पण थोडेसे केस होते. तर अशा प्रकारे माझा चेहरा चमकून निघालेला आहे, हेअर निघून गेलेले आहेत. एका कामात दोन कामं झाली. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय.